हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मस्त दिसायलास। तुला करायची का संक्रांतीची शॉपिंग? या वर्षी दीदी नाही ना, दीदीच्या वर्षी तू कर। खरं तर मी व्हिडिओची स्टार्टिंग घरूनच करत होते, पण अभय मध्ये मध्ये करत होता, मला करू देत नव्हता। म्हणत होता की तू दरवेळेस घरूनच करतेस, आज बाहेरून कर। मग आम्ही बस स्टॉपला आलो आणि आता अभय जाणार आहे कॉलेजला आणि मी जात आहे आपल्या संक्रांतीच्या शॉपिंगसाठी दादरला। तर दुपारीच निघालेले आहे, त्याचं कॉलेज होतं। त्याच्या कॉलेजला जाणारी आणि दादरला जाणारी बस एकच लागते, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण दोघं जण एक सोबतच जाऊयात। तर अभय पुढे गेला आणि मी इथेच उतरले, कारण मला इथे शॉपिंग करायची होती। आणि हा दादरचा कबूतरखाना आहे, इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कबूतर पाहायला मिळतात। एक दादरमधील पर्यटकांचं किंवा पाहणाऱ्यांचं एक स्थान आहे हे कबूतरखाना किंवा कबूतर पाहायला मिळण्याचं ठिकाण आहे। तर आता मी इथे दादरला उतरून जात आहे पुढे। तर पाहू शकता, आणि दादर हे असं मार्केट आहे ना की वर्षाचे 12ही महिने या ठिकाणी गर्दी असते। गर्दी म्हणजे रस्ते कधीही रिकामे नसतात, नेहमी फुल गर्दी असते। आणि असे सणवार म्हटल्यानंतर तर गर्दीला काही विचारायचा प्रश्नच नाही आहे, खूपच गर्दी असते। पण या गर्दीला किंवा या बाजारामधील वस्तूंना बघून आपण मन भारावल्याशिवाय राहत नाही, किंवा हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ, हे घेऊ असं होतं। पण आता कंट्रोल करायचं आहे, जे दिसेल जे आवडेल ते घ्यायचं नाही आहे। आपल्याला जे गरज आहे, ज्याची आपल्याला आता सध्या आपल्याला काम आहे तेच घ्यायचं आहे। तर मला संक्रांतीसाठी बांगड्या घ्यायच्या होत्या, मी इथं बांगड्या घेत होते आणि दोन्हीपैकी कोणती घेऊ कन्फ्यूज होत होते। आणि मग म्हटलं चला आता संक्रांत आहे तर आपण हिरव्या घेऊयात। आणि मग नंतर दुसऱ्या पण घेतलेल्या आहेत। आणि बांगड्या घेतल्यानंतर आता आपलं असतं ना बरंच काही घ्यायचं असो किंवा नसो, हे बघायचं ते बघायचं, आपल्याला कितीला आहे, काय आहे, कोणतं छान आहे, उगं बघायचं आणि मग नंतर पुढे चालत राहायचं। अशा प्रकारचं आपण करतो, किंवा आपल्याला बघायची आवड पण असते मनामधून, वेगवेगळ्या गोष्टी कशा आहेत, काय नाही, किती महाग आहेत किंवा कोणत्या छान वाटतील। मग बघितल्यानंतर माझंही मन राहिलं नाही, मग मी माझ्यासाठी गाऊन घेतले आणि गरज होती त्याच्यामुळे मी घेतले। आणि हे पाहू शकता, मार्केटमध्ये इतके छान छान ड्रेस आलेले होते ना की पाहिल्यानंतर असं वाटत होतं की वाव किती भारी असं वाटत होतं। आणि मग ते ड्रेस बघत असताना मला घ्यायचे नव्हते ड्रेस, तरी पण मी पाहत होते। आणि पाहिल्यानंतर हे नवीन पीस आलेले आहेत, प्रत्येक याची किंमत आहे 250 रुपये आणि छान आहेत। हे आतापर्यंत कधी कधी मी दादरला गेल्यानंतर पाहते ना, तर हे डिझाईन नव्हती, हे नवीन होते, म्हणून मी विचारले आणि राहिलं नाही। मी पण या ठिकाणचे 2 घेतलेले आहेत आणि खरंच छान होते क्वालिटी पण याची। आणि दादरला मला वाटतं टॉप हे सगळ्यात जास्त स्वस्त असतात। पर्सनली बार्गेनिंग जास्त दादरला केली जात नाही, जे फिक्स रेट असतात त्याच रेटला त्यांनी देतात, अजिबात कमी करत नाहीत। 250 पाहू शकता, हे आपण ब्लाऊजला पाठीमागे लटकन लावतो ना ते होते, आणि ते पण खूप सुंदर होते। बाहेर आलं ना जे घ्यायचं ते राहून जातं आणि दुसरंच आपण घेतो। घ्यायची होती मला साडी वगैरे संक्रांतीची शॉपिंग, पण दुसरंच घेत बसले आणि गर्दी पण इतकी आहे त्याच्यात। तर अगोदर आपण काय करत होतो, साडी घेतलं की ब्लाऊज शिवायचं, ह्या डिझाईनचं करायचं, ते स्लीव्ज लावायच्या असं विचार करत होतो, कोणत्या नवीन नवीन डिझाईनचे करावे विचार करत होतो। पण आता काय होत आहे ना, मार्केटमध्ये आपल्याला रेडीमेड ब्लाऊज इतक्या मोठ्या प्रमाणात मिळत आहेत ना, कोणत्याही साडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्लीव्ज असे किंवा पैठणी वेगवेगळे असे खूप व्हरायटीचे मिळत आहेत। आणि मुंबईमध्ये आणि दादरमध्ये तर काय पाहायचं सोंगच नाही, भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या रेटचे मिळून जातात। आता हे पाहू शकता, हे 750 रुपयाला आहेत एक ब्लाऊज, आणि इतकं छान फिनिशिंग, कलर, डिझाईन, कपडा इतकं सुंदर होतं ना की असं माणसाचं मन घेतल्याशिवाय राहणार नाही, किंवा घ्यावंसं वाटल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आपल्या लेडीजचा तोच प्रॉब्लेम असतो, इतक्या छान छान गोष्टी आवडतात ना, आणि जितकी गोष्ट महाग असेल ती तर जास्त आवडते, कारण ती छान दिसते आणि त्याची क्वालिटी पण खूप छान असते। हे ब्लाऊज पाहू शकता, हे कॉटनचे आहेत आणि केवळ 350 रुपयाला आहेत, आणि अस्तर आहे, फिनिशिंग आहे, सगळंच आहे, आणि कॉटन असल्यामुळे 350 रुपये मला खूप आवडले, पण मी काही घेतले नाही। आणि या साड्या पहा, मला ज्या आवडत होत्या ना साड्या, त्या 1500 2000 या रेटमध्ये होत्या,
आणि मग खूप पाहिले दुकानं, पण मला साडी एवढं 2000ची किंवा 1500ची घ्यायची इच्छा झाली नाही, कारण मुंबईमध्ये जास्त प्रमाणामध्ये साडी फक्त सणावारालाच घातली जाते, रेग्युलरमध्ये तर ड्रेसच घातला जातो. त्याच्यामुळे म्हटलं आता एका दिवसासाठी घेऊन परत कपाटामध्ये ठेवण्यापेक्षा मी साडी काही घेतली नाही आणि तेवढी शॉपिंग केली. हळदी कुंकासाठी वाणाला काय घेऊ हे विचार करत होते, पण हे करुंडे भरपूर प्रमाणामध्ये होते आणि गेल्या वर्षीच मी ते वाणासाठी दिलेले आहे. त्याच्यामुळे यावर्षी विचार करत होते की काय देऊ म्हणून, आणि सगळं काही पाहून म्हणजे अंदाज घेत होते की काय घ्यावं काय नाही. पण इतकं छान छान होतं ना तर की आपण काय घेणार ते. त्यासोबतच दादरमध्ये तर आपल्या लेडीजसाठी इतकं छान छान काही गोष्टी आहेत ना. कधी कधी आभेला कपडे घ्यायचे झाले किंवा काही घ्यायचं झालं ना तर त्याचं म्हणजे मिळणं थोडंसं अवघड होतं, आणि ज्याचं घ्यायला गेलं त्याचं राहून जातं आणि दुसऱ्यांचं म्हणजे लेडीजचंच घेतलं जातं, प्रियाचं किंवा माझं, कारण त्या गोष्टी तिथं जास्त प्रमाणामध्ये मिळतात. त्याच्यामुळे असं होतं. आया भैया बड़ी टाइम हो गया 750। इसका प्राइस क्या है? इधर बिकार है। इसका क्या है प्राइस? इसका भी अच्छा, ये ऐसा कॉटन आएगा 350। त्या ट्रेंडमध्ये असलेली मोत्याची ज्वेलरी किंवा त्याचे प्रकार तर आपल्याला इतके छान छान पाहायला मिळत आहेत ना, आणि ते घातल्यानंतर किंवा ते आपण वेअर केल्यानंतर खूप छान दिसतात, सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये नथीमध्ये किंवा चंद्रकोर किंवा असे पेंडनमध्ये शॉर्ट लॉंग किंवा असं ठुशीच्या प्रकारामध्ये, त्याच्यासोबत कानातलं पण इतके भारी दिसत आहेत ना की पाहिल्यानंतर कन्फ्यूज होतं की हे घेऊ की ते घेऊ असं होतं. वो बहुत पड़ेगा यार, ये तो है यार, वो मेनू भी गिरेगा यार। मैं भाई मैं सारे को बहुत काम है मारो अच्छा मानसर को देंगे नहीं खूप फिरून फिरून पाय दुखायला लागले अक्षरशः, आणि आता मी परत निघत आहे आणि गर्दी होते, ट्रॅफिक लागते, त्याच्यामुळे मी लवकरच निघाले. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत ती मी जवळच्या शॉपमधून घेणार आहे. आणि आजचा हा दादर स्ट्रीट शॉपिंग किंवा दादरचं शॉपिंग मार्केट किंवा दादरची खरेदी किंवा संक्रांतीच्या खरेदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं जे काही मत असेल सुचवायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. सोबत गेलो आणि सोबत आलो. योगायोग दोघं पण एकदा स्टॉपला, त्यांना बसमधून उतरले आणि मी पण उतरले. वेगवेगळ्या मध्ये बसमध्ये होतो आम्ही, भारी वाटलं.